ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी इथल्या घरी ईडीने धाड टाकली आहे। ईडीच्या पथकाने सकाळीच घरावर धाड टाकली आहे। ईडीच्या पथकात 10 ते 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। तर वायकरांशी संबंधित 7 ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी सुरू आहे आणि यामध्ये त्यांच्या भागीदारांच्या घरांचा देखील समावेश आहे। तर जोगेश्वरी इथल्या भूखंड घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली आणि यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूड भावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही। नाही तर तुम्हाला माहित आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे, कोविडमध्ये किती पैसे खाल्लेले आहेत, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खिचडी 300 ग्रामची 100 ग्राम केली, त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले, हे सगळं रेकॉर्डवर आहे। मग आम्ही त्यांना काय म्हणायचं? कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं? मी अगोदर पण म्हटलेलं आहे। त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नये। जोपर्यंत सरकार दिल्लीचं बदलत नाही तोपर्यंत हे होणार। आजचं जे काही वायकरांचं प्रोत्साहन मिळालं, मला काही डिटेल्स माहिती नाही, पण त्यांच्यावरचा हल्ला असेल किंवा यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातली गोष्ट असेल, या गोष्टी होत असतात। सत्ताधारी पक्षाने विशेषतः आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या बाबतीत त्यांचं लक्ष अधिक असतं। जे काही असेल ती वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। हा काही दबावाचा विषय नाही। मला वाटतं की काही वर्षांच्या पासूनची ही प्रक्रिया आहे, ते काही काल परवा अचानक आलेला हा विषय नाही। इतके वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही इतके कार्यक्रम करून ठेवलेले आहेत, पण तुमच्यावरच होत आहेत। तुम्ही सांगावं नाव, कंप्लेंट करावी, तक्रार करावी सत्ताधारी पक्षाच्या लोकांबद्दलही, त्याच्यावरही धाडे पडतील। मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही। वर्षानुवर्षे तुम्ही जे सगळे काळे कृत्य केलेले आहेत ते आता उघड होत आहेत, ते समोर येत आहे। मला वाटतं सगळ्यांवर कारवाई झालेली आहे। आता कोणाकोणाचं नाव घेऊ मी या ठिकाणी? आता आमच्याबरोबर त्यांच्यावर कारवाई झालेल्याच आहेत। आधी झालेल्या नाही असं कुठे आहे? थांबलेल्या कुठे आहेत? सगळ्यांच्या अजून न्यायिक बाजू आहेत त्या चाललेल्या आहेत, न्यायालयामध्ये सगळे भांडत आहेत। आमच्याबरोबर जरी आले असतील तरी काही नाही, त्याला क्लीन चिट थोडीच मिळालेली सगळ्यांना की जा तुम्ही आता घरी संपलं तुमचं असं। आता न्यायालय त्यांचं काम करतं आहे, ईडी त्यांचं काम करतं आहे, ते त्यांचं म्हणणं मांडतायत। मला वाटतं की असं कुठेही कोणाला पाठीशी आम्ही सरकार आमचं घालत नाही किंवा भारतीय जनता पक्ष घालत नाही। मला वाटतं ह्याच्यात आता कोणालाही कोणाची भीती वाटत नाही। आपण पाहताय की ईडी, सीबीआय, आयटी हे एनडीएचे जे घटक दल राहिलेले आहेत ते जे सत्तेसोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही लढत राहू, कारण आम्ही सत्याच्या बाजूने, सत्यमेव जयते ह्याला महत्व आहे आपल्या देशात, सत्तामेव जयतेला नाही। रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानाहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी सध्या आपण पाहू शकतो की ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत। छापेमारी जी आहे ती सुरू आहे। रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी सोबतच मातोश्री क्लब आणि इतर अन्य 2 ठिकाणीच म्हणजे एकूण 4 ठिकाणी ही छापेमारी ईडीची सुरू आहे। सध्या आपण पाहिलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये ईडीकडून गुन्हा दाखल देखील करण्यात आला होता। याच प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली होती ईडीकडून। सोबतच आपण पाहतोय की याआधी भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणी आरोप देखील केले होते आणि त्यानंतर ईडीकडून ही छापेमारी सुरू झालेली पाहायला मिळते। एकूण 4 ठिकाणी सध्या ही छापेमारी सुरू आहे आणि वायकर यांच्या मातोश्री क्लब सोबतच त्यांच्या निवासस्थानीच कल्पतरू ही सोसायटी आहे आणि याच ठिकाणी सध्या ईडीचे 10 ते 12 अधिकारी जे आहेत ते छापेमारी करताना पाहायला मिळत आहेत। सोबतच आणखीन काही कागदपत्र जे आहेत त्यांची छाननी करताना देखील पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने सध्या याच ठिकाणी आपण पाहू शकतो रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी महिला कार्यकर्त्या असतील किंवा मग इतर आणखीन मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले पाहायला मिळतात। त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हे कार्यकर्ते जमलेले आहेत। जवळपास 4 ते 5 तास उलटून गेलेले आहेत। मात्र या ठिकाणी ईडीचे अधिकारी जे आहेत ते अद्यापही या ठिकाणी महत्त्वाचे काही कागदपत्र जे आहेत त्याची छाननी करताना पाहायला मिळतात। सोबतच आणखीन किती वेळ ईडीचे अधिकारी या ठिकाणी त्यांची छापेमारी सुरू राहणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सोबतच आजच्या या छापेमारीमध्ये ईडीच्या हाती काही महत्त्वाचे कागदपत्र लागतात की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।